कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या उपोषण आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। उद्या संसदेवर कॉकरोच जनता पार्टी मोर्चा काढणार आहे। सोनम वांगचुक यांचं रुग्णालयातूनही उपोषण सुरू असल्याची माहिती आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा आता वाढलेला आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी यांच्याकडून समजून घेऊया जंतर मंतरवर आता नेमकं काय घडतंय, कितपत समर्थन मिळतंय, कितपत गर्दी झालेली आहे, उद्याच्या आंदोलनाची तयारी कितपत झालेली आहे। शिवाजी। विक्रांत, आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक या जंतर मंतर मैदानावरती पोहोचलेले आहेत आणि यामुळे जर आपण पाहिलं गेलं तर आज मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणून पाहिलं गेलं तर सोनम वांगचुक यांच्यानंतर मराठमोळ्या अभिजित दीपके यांनी आता आंदोलनाची धुरा आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि या आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। मात्र सोनम वांगचुक हे जगविख्यात व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल एक हळहळ व्यक्त केली जात होती देशभरामध्ये। त्या पद्धतीने अभिजित दीपके यांच्या संदर्भामध्ये या आंदोलनाला पाठिंबा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी ग्राउंडवरती आपण जर पाहिलं तर लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। उद्या सोमवारी संसदेचं पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे। या अधिवेशनादरम्यान किती मोठ्या प्रमाणात लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असलं तरी संसदेपासून अत्यंत जवळ असलेलं जंतर मंतर मैदानापासून हे आंदोलन होणार आहे। या आंदोलनामध्ये आता किती राजकीय पक्ष सहभागी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या आंदोलनाला अद्यापपर्यंत सरकारनं दिल्ली पोलिसांना परवानगी दिलेली नाहीये सुरक्षेच्या कारणास्तव। त्या दृष्टिकोनातून उद्या जेव्हा हे आंदोलन सुरू होईल त्यानंतर खऱ्या अर्थाने हे आंदोलन कितपत पुढे जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी अभिजित दीपके यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। त्यांना स्वतःलाही काही आजार आहे त्यामुळे त्यांनी या अगोदर उपोषण केलं नव्हतं। मात्र जेव्हा सोनम वांगचुक यांना अटक झाली त्यानंतर त्यांनी ही आता शिवधनुष्य हातात घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आतापर्यंत सोनम वांगचुक यांनी 20 दिवस उपोषण केलंय। पुढचे 2 दिवस झालेले आहेत। त्याच्यामध्ये अभिजित दीपके यांचं हे उपोषण सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।